हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती नवनीत इयत्ता 9वीं भाग 4 पोयम 13 तिफन के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट, अगर आप मेरे चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो या फिर मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इसे सब्सक्राइब जरूर से कीजिए और वीडियो को ज्यादा से ज्यादा अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए। तो हम स्टार्ट करते हैं पोयम 13 तिफन के क्वेश्चन आंसर्स, जिसमें हमें सबसे पहले दिया है कवितेची मध्यवर्ती कल्पना। तो शेतीमध्ये बियाणे पेरण्याच्या प्रसंग रंगवताना या कवितेत शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन व त्याच्या मनातील धनधान्याने लगडलेले हिरवे स्वप्न याचे चित्रण प्रत्यदर्शी शब्दांत कवि विठ्ठल वाघ यांनी केले आहे। इसके बाद हमें इंग्लिश में भी दिया है जिसे आप रीड कर सकते हैं। इसके बाद हमें दिया गया है टिप्पा। सदाशिव श्री शंकराचे नाव, येथे शेतकरी याला शंकराचा अवतार मानले आहे। पार्वती पार्वती, येथे शेतकरणीला पार्वतीचे रूप मानले आहे। कस्तुरी एक सुवासिक पदार्थ। देन मैना साळुंकी राघू पोपट हिरव संपन्न, शेतामध्ये उगवलेली धान्याची रोपे जणू शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न असते। वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। नाहती धुती होणे, निर्मितीक्षम होणे, भूल पाडणे, भुरळ पाडणे, मोहात पाडणे। इसके बाद हमें दिया है कवितेच्या भावार्थ। तो शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार तिफन चालते आहे व आकाशात वीज थैथयाट करते आणि ढग ढोल वाजवत आहे, पाऊस कोसळतो आहे। इसके बाद में सेकंड का दिया है, श्री शंकरासारखा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात तिफन चालवतो आहे आणि पार्वती सारखी शेतकरी पोटात बांधलेल्या पदरांच्या ओठीतून पसाभर बियाणे तिफनात हळूच सोडत आहे। जशी पदराची खोड तिच्या पोटाला आहे तशीच एक झोडी तिने भाबरीच्या फांदीला टांगली आहे। फांदीला टांगलेल्या झोडी तिचे बाळ रडते आहे, वरून ढग मात्र बरसत आहेत। इसके बाद दिया है नेक्स्ट पैराग्राफ का मीनिंग। नांगराने आखलेल्या मातीच्या समांतर ओळींमध्ये बियाणे असे चमकत आहे की जणू हसरे चांदणे सांडल्यासारखे वाटते। ते बियाणे नसून जणू लाडांवसाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंधणच आहे असे वाटते। मातीवर सरीवर सरी कोसळतात, त्यामुळे माती निर्मितीक्षम होत आहे। मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडते। शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना शेतकरी वाट पाहत आहे। तिहनीच्या राघू शेतकरी तिकडे शेतात तिफन वेगाने चालवतो आहे, ढग बरसत आहेत। इसके बाद में है नेक्स्ट पैरा। हातातून झेललेले बियाणे तिफन पकडते आणि ते मातीत पडताना त्याला माती पसरण्याचे यंत्र पकडायला पाहते। पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूळ असे विरघळते, जणू लोण्यासारखे ते पायाला वाटते। त्या काळ्या ढेकळ्यामध्ये शेतकरी भविष्यातील हिरव्या पिकांचे स्वप्न पाहतो। डोळ्यांनी ते स्वप्न पाहत असताना पायाला काटा रुततो। नेक्स्ट आहे, पायात काटा रुतला की लाल रक्त काळ्या मातीवर सांडते, त्यातूनच उद्याचे हिरवे स्वप्न फुलते, ढग मात्र बरसत रहतात। इसके बाद हमें इसका जो मीनिंग है वो इंग्लिश में दिया है, पैराफ्रेज ऑफ द पोयम। अगर आपको इंग्लिश में रीड करना है तो वीडियो पॉज कीजिए और मीनिंग है उसको रीड कीजिए। मैं आपको सारे मीनिंग्स दिखा रही हूँ उसके, ताकि आपको इंग्लिश में सभी समझ में आ जाए, रीड कर लो। सबसे पहले है कविता, उसके शब्दार्थ देख लेते हैं। तिफन तीन नळ्यांचे पेरणीचे अवजार नांगर, काया काळ्या इज वीज, जोडीले जोडीला हकालते हकारतो चालवतो, वटी ओटी पदराची खोल, पोटाले पोटाला उन्हाळते बियाणे टाकते, झोई झोडी, काटीले भाबरीच्या खाटीला, तानूल लहान बाळ लढते रडते। इसके बाद में हमें इसके जो मीनिंग क्वेश्चन है वो दिए हैं। पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। फर्स्ट है कवितेतील घटक व कृती यांच्या तक्ता पूर्ण करा। तो आन्सर वीज थैथै नाचते, ढग ढोल वाजवतो, काटा पायात रुततो, डोळा हिरवे स्वप्न पाहतो। इसके बाद आकृती पूर्ण करा। तो नावे शेतकऱ्यांचे नावे सदाशिव, शेतकरणीचे नावे पार्वती।
इसके बाद है पुढील अर्थांच्या शब्द समूहाला कवितेतील शब्द द्या. 5,000 पेरणीसाठी लागणारे बियाणे बिजवाई. शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार तिफन. पाराबती करते त्या 2 कृती. ओटी ओटी पोटाला बांधते, झोडी काठीला टांगते. इसके बाद यह पुढील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. पहला है काकरात बिजवाई जैसा हासर चांदना और सेकंड है काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. इसके मीनिंग्स देखते हैं. तो आन्सर आहे फर्स्ट का. नांगरलेल्या शेत जमिनीत पेरलेले बियाणे असे दिसते की जणू माती व चांदणे हसत आहे. सेकंड का आन्सर आहे पावसात नांगरून झालेल्या जमिनीत बी पेरले की भविष्यात हिरवे तरारलेले पीक उगवले अशी शेतकऱ्यांची मनात आशा निर्माण होते. कार्यात ढेकळातून उगवलेल्या हिरव्या कोंबाचे स्वप्न तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहे. इसके बाद हमारा आता है या कवितेतील आलेली बल्हारी बोलीतील शब्द शोधा व त्याप्रमाण भाषेतील शब्द लिहा. सो आंसर्स है हमारे काया काळ्या, जोडीले जोडीला, झोळी झोळी, लढते रडते, लाडनो सांच लाडांवसाचे, पाळते पाळते, सांजिले सांजवेळी, रगत रक्त. देन हमारा आता है चौकटी पूर्ण करा. नहीं सॉरी, उसके पहले है कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा. तो आन्सर्स आ कवितेच्या विषय शेतामधील पेरणी, कवितेतील पात्र सदाशिव व पार्वती, कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक काकरात बिजवाई जसं हासर चांदणं, कवितेतील नैसर्गिक घटना वीच नाचते निह डग बसतात. इसके बाद हमारा आता है चौकटी पूर्ण करा. तो सरी व सरी आल्यावर माती न हाती धुती होते. जीवाला भूल पाडणारा है आन्सर कस्तुरीचा वास. पाण्यात भिजलेले ढेकूळ असे वाटते. पायाला लोण्यासारखे वाटते. पायात काटा रुतल्यामुळे लाल रक्त सांडते. वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला म्हटले आहे मैना. तिफन हाणणाऱ्या शेतकऱ्याला म्हटले आहे राघू. इसके बाद आता है पुढील शब्दांचे अर्थ लिहा. बैल, वृषभ, भूल, भुरळ, जीव, प्राण, पाणी, जल, काटा काटा कंटक. इसके बाद है काव्य सौंदर्य. काया ढेकलात डोळ्यास हिरवं सपन पाहते. या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा. शेतकरी शेत नांगरतो. नांगरलेल्या शेतात बियाणे पेरतो. पाऊस आला की त्याला आनंद होतो. त्याच्या डोळ्यांसमोर भविष्यात शेतात ढोलणारे हिरवे पीक उभे राहते. तो जणू हिरवे स्वप्न पाहत असतो. कारण या शेतात उगवणाऱ्या धनधान्यातून त्याचे जीवन सुरक्षित होणार असते. उद्या त्याच्या कष्टाची चीज होईल म्हणून तो शेतात राबत असतो. त्याच्या मनातील भावना या ओळींमध्ये व्यक्त झालेल्या आहेत की पावसात भिजणाऱ्या काळ्या ढेकऱ्यांमध्ये त्यांच्या डोळ्यांना हिरवे स्वप्न दिसू लागते. नेक्स्ट आहे काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते. या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. तो शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो. त्याचे पोट भरण्यासाठी व संसार चालवण्यासाठी शेतात पीक येणे गरजेचे असते. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून पावसाची चाहूल लागताच तो शेत नांगरतो व बियाणे पेरतो. या ओळींमध्ये काटा पायात रुततो आणि रक्त निघते या संकल्पनेतून शेतकऱ्याचे दुःख सूचित केले आहे. पण शेतात धान्य उगवणार आहे हे हिरवे स्वप्न तो डोळ्यांनी पाहत असतो. पीक उगवणाऱ्या आनंदात तो असल्यामुळे त्याला कष्टाचे व सोसलेल्या दुखाचे काहीच वाटत नाही. म्हणून कवीने म्हटले आहे की काटा रुतून पायातून लाल रक्त जरी आले तरी त्या लाल रक्तात उद्याचे हिरवे स्वप्न फुललेले आहे. शेतकऱ्याची कष्टमय जीवन व आनंद यांविषयी तुमचे मत स्पष्ट करा. आपण जे अन्नधान्य खातो ते निर्माण करणारा शेतकरी हा आपला पोशिंदा पोसणारा आहे. परंतु शेतकऱ्याचे जीवन मात्र कष्टमय आहे. लहरी पावसाच्या भरवशावर त्याचे जीवन अवलंबून असते. शेतकरी शेतात दिवस रात्र खपतो. भाजणी करतो, नांगरणी करतो, पेरणी करतो, लावणी करतो. पेरलेले की बी उगवून येईल ही आशा त्याच्या डोळ्यात तरळत असते.
तो काळ्या मातीमध्ये उद्याचे हिरवे स्वप्न पाहत असतो. जेव्हा शेतात धान्याची रोपे येतात तेव्हा शेतकऱ्याला खूप आनंद होतो. अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे जसे अतोनात दुःख होते तसे पीक आल्यावर शेतकऱ्याला आनंदाचे भरते येते. अशा प्रकारे शेतकऱ्याचे कष्टमय जीवन व आनंद याचा अतूट संबंध आहे. इसके बाद हमारा आता है कृती पत्रिकेतील प्रश्न. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता स्टीफन, उत्तर तिफन. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री सुप्रसिद्ध कवी श्री विठ्ठल वाघ यांची ही कविता आहे. प्रस्तुत कवितेचा विषय पेरणीच्या वेळी शेतकामाची लगबग व शेतकऱ्याचे कष्टमय जीवन हा या कवितेचे विषय आहे. प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा. वटी पोटाले बांधते, झोई काठीले दांगते, झोई काठीले टांगते, त्यात तांदूळ लढते. तो ओळींमध्ये पार्वती सारख्या असणाऱ्या शेतकऱ्याचे करुण चित्र रेखाटले आहे. पोटाशी बांधलेल्या पदराच्या ओठीतून ती बियाणे हळूच तिफनात सोडत आहे. जशी पदराची खोड तिच्या पोटाला आहे तशीच एक झोडी तिने झाडाच्या फांदीला टांगली आहे. त्या झोडी तिचे लहानगे बाळ रडते आहे. प्रस्तुत कवितेतील मिळणारा संदेश. साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याचे कष्टमय जीवन जाणून घ्यावे आणि ग्रामीण जीवनाच्या व बोलीचा परिचय व्हावा हा उद्देश समाज माणसाला करणे फार महत्वाचे आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. शेतकऱ्याची कष्टकरी जीवनाचे चित्र हृदयाला भिडणारे आहे. भर पावसात शेती काम करताना तान्ही मुले रडत असतानाही पेरवी करावी लागते व हिरवे स्वप्न फुलवावे लागते. हा आशय हृदय हेलावून सोडणारा आहे. लोकगीताची एक संथ लय या कवितेला आहे. पावसात भिजलेल्या मातीला नहाती धुती स्त्री म्हटले आहे आणि या काळ्या आईचे हृदय वर्णन चपकल शब्दांत केल्यामुळे ही कविता मला खूप आवडली. उसके बाद में आता है प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचे अर्थ. ढग, मेघ, पोट, उदर, धरती, भूमि, वास, सुगंध. फिर आता है व्याकरण. तो पहला है पुढील ओळीतील अलंकार ओळखा. तो मज गमे या चांदण्या फुलेची असती. उत्प्रेक्षा अलंकार. फुलापरी फुललेले चांदणे उपमा अलंकार. सामासिक शब्दांचा विग्रह करा. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, कामधंदा, कामधंदा वगैरे. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म. सामान्य रूप. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द वाचून पुढील तक्ता भरा. डिरेक्टली विल डू द आन्सर्स. मित्राशी, मित्रशी, मित्रा. पालीला पाल, ला पाली. दुकानात, दुकान, त दुकाना. देन घोड्याने, घोडा, ने घोड्या. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. शेती करणारा शेतकरी, काम करणारा कामकरी, मूर्ती करणारा मूर्तिकार, कविता लिहिणारा कवी. 2 समानार्थी शब्द लिहा. ढग, मेघ, घन, वीज, विद्युत. सौदामिनी, शेत, वावर, शिवार. राघू, पोपट, रावा. अनेक वचन लिहा. शेत, शेते, काटा, काटे, बैल, बैल, स्वप्न, स्वप्ने. इसके बाद आता है लेखन नियमानुसार लेखन. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. तो इसके लिए आपको वीडियो पॉज करके आंसर्स देखने होंगे. तो बच्चों इसी के साथ में हमने पोयम 13 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे चैप्टर 14 ते जीवनदायी झाड़ के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.